अखेर मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरातून संस्कृती साळुंके म्हणजे सशाची एक्झिट झाली. खरं सांगायचं तर मित्रांनो, सशाला ना बिग बॉसचा गेमच कळत नव्हता. बिग बॉसचा गेम कसा खेळायचा, स्ट्रॅटेजी कशी प्लॅन करायची, कुठल्या ग्रुपमधून खेळायचा, कुठे मुद्दे मांडायचे, कुठल्या मुद्द्यामध्ये घुसायचं. एकंदरीत तिच्याकडे कुठला प्लॅनच नव्हता बिग बॉसच्या घरामध्ये. ती सांगत होती ना, की मला माणसांचे चेहरे वाचता येतात. तर असं काहीच नव्हतं तिच्याकडे. म्हणजे फार मंद कंटेस्टंट ती होती. जेव्हा वाईल्ड कार्ड म्हणून आले होते आणि जो काही प्रकार तिने केला होता, पहिल्याच दिवशी जी काही चावी हरवली होती किंवा तिच्याकडनं चावी अ, कोण आपला विशालने घेतली होती, तेव्हाच कळालं होतं की ही फार मंद कंटेस्टंट आहे. आणि नंतर जो काही तिचा गेम पाहायला मिळाला आणि रितेश भाऊने देखील सांगितलं होतं की तुम्ही वाईल्ड कार्ड कमी, चाइल्ड कार्ड जास्त वाटता. आणि तशाच पद्धतीने तिचा गेम पाहायला मिळत होता आणि अखेर आज तिची एक्झिट झाली. शॉकिंग असं काहीच नाही. बिग बॉसच्या घरातील सदस्यांना देखील वाटलंच होतं की हीच घराबाहेर जाऊ शकते आणि तशीच ते घराबाहेर गेले. तिलाही तेवढं काही शॉकिंग वाटलं नाही, कारण एकंदरीत तिलाही जाणवलं असेल की माझा बिग बॉसच्या घरामध्ये अजिबात गेम नाहीये. पण जेव्हा तिने स्वतःची एव्ही पाहिली, तेव्हा तिला रिअलाईज झाले की अरे, माझ्याकडनं हे देखील निघालं का? मी हे देखील बोलले होते का? तुम्ही एक्सप्रेशन तिच्या चेहऱ्यावरचे नक्कीच पाहिले असतील की ती एकदम शॉक होती की मी असं काय बोलले? मी असं खेळत होते का? मी हे केलं का? असं एकंदरीत तिच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळालं. तिचं इव्हिक्शन शॉकिंग अजिबात नव्हतं, परंतु शॉकिंग दीपाली सय्यद यांना वाटलं असावं. कारण सशासोबत बॉटमला होती ती म्हणजे दीपाली सय्यद. सागर याला पहिल्यांदाच सेव्ह केलं गेलं. म्हणजे विशाल असेल, आरबी असेल, प्रभू असेल, याच्या अगोदर फर्स्ट जे सेव्ह केलं गेलं ते म्हणजे सागर भाऊला. दीपाली सय्यद याने थोडासा विचार करायला पाहिजे, की आपण या गेममध्ये कुठे आहोत. सागर ज्याला व्यक्तही होता येत नाही, टास्कही खेळता येत नाही. म्हणजे एक टास्क तो खेळा. म्हणजे ज्याचा बिग बॉसच्या घरामध्ये जास्त गेम नाहीये, तो टॉपला सेव्ह होतोय. प्रभूही आपल्या अगोदर सेफ होतोय. रेवा जी नव्यानं घरामध्ये दाखल झाली, ती देखील आपल्या अगोदर सेफ होते. म्हणजे आपण या गेममध्ये कुठे आहोत, हे थोडंसं दीपाली सय्यद यांनी जाणून घ्यावं आणि तसा गेम खेळायला पाहिजे. लोकं स्तुती करतात, की तुम्ही ट्रॉफी घेऊन जाणार आहात. आपल्याकडेच ट्रॉफी येणार आहे. तुम्ही छान दिसता, छान खेळता. हे फक्त लोकं सांगतात. त्याच्यावरती तुम्ही लक्ष ठेवू नका. तुम्ही तुमचा गेम खेळा. तर आता खरंच सांगतो मी, दीपालीने थोडंसं लक्ष देऊन खेळायला पाहिजे. एकंदरीत असं बिग बॉसची ही हिस्ट्री आहे या सीझनची तरी. जो कोणी बॉटमला असतो, जो सदस्य घराबाहेर जातो, त्याच्या आजूबाजूला बॉटमला असतो, तो सदस्य घराबाहेर जातो. त्यामुळे आता दीपालीने थोडंसं चांगला गेम खेळायला. आज मला ना थोडंसं वाईट या गोष्टीचं वाटलं, ते म्हणजे हा जो संकेत पाठक आहे, त्याने आज दिलेला टास्क खेळला नाही. म्हणजे मी दुसऱ्याचं फोडू शकत नाही, दुसऱ्याला बोल लावू शकत नाही. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये देखील संकेतचा हा जो काही गेम आहे ना, तो सांगितला होता. जेव्हा दुसऱ्याला नावं ठेवायची होती, हा असा आहे, तो तसा आहे, तेव्हा त्याने दुसऱ्याला नावं न ठेवता आपल्यावरतीच घेतलं होतं, की हे मलाच लागू होतं. म्हणजे फाटक्यात पाय वगैरे काहीतरी एक टास्क होता. ती एक म्हण होती. ती म्हण संकेतने आपल्यालाच लावून घेतली होती. म्हणजे मी दुसऱ्याला काही बोलणार नाही. मी दुसऱ्याच्या गुड बुक्समध्ये राहणार, असं एकंदरीत संकेतचा गेम आहे. आणि आज तुला टास्क दिलाय, भाऊने टास्क दिलाय आणि टास्क बिग बॉसच्या घरामध्ये खेळणं किती गरजेचं आहे किंवा बिग बॉसनं दिलेला टास्क तुम्हाला खेळायचाच आहे, हे सगळं माहीत असून देखील तुम्ही टास्क खेळत नाही. अरे, कितीतरी अशी लोकं आहेत, की त्यांचं तुम्ही नाव घेऊ शकता, की मी याला फिनालेमध्ये पाठवू शकत नाही. संस्कृती तुझ्याबरोबर होती, की ती नाही व्यवस्थित गेम खेळत आहे. त्यानंतर प्रभूलाही तू नावं ठेवलेली आहेत. अनुश्रीला त्याच्या अगोदर तू नावं ठेवलेली आहेस. सांग ना, कोणाचं तरी नाव घे ना. पण याचा असा गेम आहे ना, की मला वाईट व्हायचं नाहीये दुसऱ्याच्या नजरेमध्ये, असं एकंदरीत संकेतचा गेम पाहायला मिळतो. आणि मी हे मागेही सांगितलं होतं आणि या बाबतीत संकेतचं दिसून येतं, की सगळ्यांशी व्यवस्थित गोडी गुलाबीने गुड बुक्समध्ये राहण्याचा प्रयत्न संकेत करताना दिसतोय. आता ही सिच्युएशन आहे ना, की आता इथे गुड बुक्समध्ये राहण्याचा काहीच उपयोग नाही.
स्वतःचा एक स्ट्रॉंग इंडिव्हिज्युअल गेम दाखवण्याची गरज आहे. आता आपण फिनालेकडे चाललोय. 4 आठवडे फक्त शिल्लक आहेत. 5व्या आठवड्यामध्ये तुम्ही टॉप 5 म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये जाणार आहात. अजून तुमच्याकडे 4 आठवडे आहेत आणि 4 आठवड्यातच आपला आता इंडिव्हिज्युअल गेम दाखवणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारे गुड बुक्समध्ये जो काही संकेत राहतो ना, तर हे थोडंसं चुकीचं आहे. संकेत या खेळाबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. तर मित्रांनो, आज ससा घराबाहेर गेली आणि आत्ता उरलेत टॉप 10 सदस्य. आता या टॉप 10 सदस्यांपैकी कोणते सदस्य टॉप 5 पर्यंत पोहोचतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. आता प्रत्येक आठवडा आहे ना, हा खूप चॅलेंजिंग असणार आहे. कोण घराबाहेर जातं हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर बघूया आज जो काही फंडे होता, त्या फंडेमध्ये काय काय झालं ते. तर इथे भाऊ पहिल्यांदा येतात आणि सांगताना दिसतायत की मला अजिबात तुमच्याकडनं डान्स करून घ्यायचा नाही, तुमच्याकडनं गाणी बोलून घ्यायचं नाहीये, मीही तुम्हाला काही सांगणार नाहीये, तुम्हीच आज व्यक्त होणार आहात. त्या पद्धतीने इथे एक टास्क भाऊ घेतात की कोण जाणार फिनाले पर्यंत किंवा कोणाचं पारडं जड आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. भाऊने इथे पहिल्यांदा स्पष्ट केलं होतं दोन्ही टास्क अंतर्गत, म्हणजे जे काही आज टास्क झाले, कुठलंही पर्सनल ग्रजेस न काढता तुम्हाला जे काही वाटतं ना ते सांगायचं आहे. परंतु बिग बॉसच्या घरामध्ये हा एक रूलच बनवलाय स्पर्धकांनी की काही झालं तरी मी पर्सनल ग्रजेस काढणार. तसाच काहीसा प्रयत्न बिग बॉसच्या घरातील या सदस्यांनी देखील केलेला आहे. तर इथे पहिली जोडी बोलली जाते ती म्हणजे विशाल आणि अनुष्ठी. याच्यापैकी कोणाला तुम्ही फिनालेला पाहू शकता, त्याच्या पारड्यामध्ये आपल्याला वजन टाकायचं आहे. तर अनुष्का आणि विशाल या दोघांनाही मत देण्यासाठी पहिल्यांदा सागरला बोलावलं जातं आणि सागर इथे विशालबद्दल बोलताना दिसतोय की विशालचा गेम मी डे 1 पासून पाहिलाय. मी सुद्धा काही गोष्टी त्याच्याकडनं शिकलोय किंवा काही गोष्टीचा सल्ला मी सुद्धा घेतलेला आहे त्याच्याकडनं. साहजिकच मी विशाला देणार असं म्हणून तो स्पष्ट करताना दिसतोय. संस्कृतीने आहे ना खूप छान मुद्दा इथे मांडला आणि तो महत्वाचा आहे. संस्कृती संस्कृती इथे विशालबद्दल बोलताना म्हणाली की मला विशाल अजिबात आवडत नाही. मित्रांनो, हीच संस्कृती आहे जी बिग बॉसच्या घरामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा कडकडून मिठी मारली विशालला आणि विशालला मी खूप चांगली ओळखते. विशाल असा आहे, विशाल तसा आहे, आपण असं खेळू, आपण तसं खेळू असं सांगणारी ही संस्कृती ती आता सांगताना दिसते की मला विशाल आवडत नाही. परंतु विशालबद्दल जे काही ती बोलली ना ते खरं आहे. विशाल हा सदस्यांना मॅनिप्युलेट करतो आणि तो खूप छान पद्धतीने स्पर्धकांना इन्फ्लुएन्स करतो. मित्रांनो, हे 101% खरं आहे. विशाल कोटियान हा स्पर्धकांना मस्तपैकी मॅनिप्युलेट करतो आणि एवढा इन्फ्लुएन्स तो करतो ना, कळत न कळत बऱ्याचशा स्पर्धकांना त्यांनी इन्फ्लुएन्स केलं, आपल्याकडे घेतलं. आता त्याच्याकडे लोक टिकत नाही, ही गोष्ट वेगळी. टिकत नाही म्हणजे ती घराबाहेर जातात, ही गोष्ट वेगळी आहे. परंतु तो स्पर्धकांना मस्तपैकी मॅनिप्युलेट करतो, इन्फ्लुएन्स करतो आणि आपल्याकडे खेचून आणण्याचा प्रयत्न करतो. खूप छान समजवताना दिसतो की आपण असं करूया, तसं करूया, हे घेऊया, ते घेऊया, मी तुला असं करेन, मी तुझ्यासाठी तसं करेन, असं व्यवस्थित सांगताना तो दिसतो. हे मात्र निश्चित आहे की त्याच्याकडे माणसं फार काळ टिकत नाही. परंतु संस्कृतीचं हे जे काही वाक्य आहे ना ते अगदी योग्य आहे. पण असं असून देखील मी त्यालाच मतदान करणार असं म्हणून संस्कृती सांगताना दिसते. त्यानंतर संकेतने निर्णय घेतलेला आहे की ज्या पद्धतीने आपल्याला जी काही चुगल्या दाखवल्यात, त्या पद्धतीने मी आता रोशन भजनकर होणार नाही. मी विशालच्या बाजूने खेळणार नाही, हे एकंदरीत संकेतने स्पष्ट केलं आणि इथे अनुशीला मत दिलं आणि अनुशीचा जो काही त्याने मुद्दा काढला की बघा, जेव्हा कालचा दिवस संपला, जो काही चुगल्यांचा एपिसोड संपला, त्यानंतर तो तन्वीशी बोलला. तन्वीशी बोलत असताना तन्वीनेही विशालबद्दल बरंच काही त्याला सांगितलं आणि एक रियालिटी चेक दिला, तो म्हणजे अनुष्यने देखील की विशाल कसा आहे हे मला देखील चांगलंच माहिती आहे. मी तुझ्याशी बोलणार हे सगळं, पण मी विशाल बरोबर जाऊन पुन्हा एकदा गेम खेळणार, असा अनुष्ठीचा गेम आहे. परंतु एकंदरीत संकेतने विशालपासून फारकत घेतली हे आपल्याला पाहायला मिळतं आणि आज बाकड्यावरती हे दोघे वेगळे बसलेले देखील होते. ठीक आहे. त्यानंतर राखी येते आणि राखीने देखील बऱ्यापैकी विशालचा इथे मुद्दा मांडलेला आहे की विशालला मी पहिल्यापासून ओळखते, विशालचा गेम मी ओळखतो, सगळ्यांची हा मुळी बांधतो, पोळी बनवतो, असं एकंदरीत राखीने सांगितलं. आणि एक उदाहरण जे काही दिलं ना की
चहाचा कप आहे आणि त्या चहाच्या कपातल्या माख्या ज्या आहेत, माशा ज्या आहेत, त्या माशा तो एक एक करून असा काढतो. म्हणजे काय उदाहरण होतं. म्हणजे सांगायचं असं तिला होतं की विशालकडे जे कोणी लोक येतात त्या लोकांना तो स्वतःच घराबाहेर काढतो, असं एकंदरीत तिचं सांगण्याचं मत होतं. पण तरी पण मी जे काही मत आहे ते विशालच देणार. त्यानंतर दीपाली. दीपाली साहजिकच विशालचा खूप राग करते आणि मला असं वाटतं ना की दीपाली आहे ना, एखाद्याला टार्गेट करायचं तर त्यालाच टार्गेट करायचं, असा दीपालीचा एकंदरीत गेम पाहायला मिळतोय. पहिलं झालं सागरला टार्गेट करून, त्यानंतर झालं राखीला टार्गेट करून. आता मुद्दाच दीपालीला मिळालाय, जे काही माझ्या छातीवरती तुम्ही मारलं, तोच मुद्दा घेऊन आता ती, जोपर्यंत पुढचा मुद्दा येत नाही तोपर्यंत विशालचा हा मुद्दा ती कॅरी फॉरवर्ड करत घेऊन जाणार आहे. याच मुद्द्यावरती थोडीशी भांडली, त्याला रियालिटी चेक दाखवला आणि आपलं अनुषेला मतदान दिलं. त्यानंतर तन्वीने इथे छान आपले मुद्दे मांडलेले आहेत. तन्वी इथे सांगताना दिसते की मी डे वन पासून अनुषेचाही गेम बघते, तळ्यात मळ्यात ती कसं खेळते तेही बघते, परंतु ती तिच्या स्टँडवरती कायम आहे. पण हा जो बोका आहे ना, या बोक्याला फार मीपणा आहे आणि या बोक्याची मीच चांगली जिरवणार आणि मीच या बोक्याची चांगली ठासणार. बघू दे माझ्या तावडीत तो कधी येतोय आणि याचा मी खरा चेहरा बाहेर काढते, असं म्हणत तन्वीने आपलं जे काही मत आहे ते अनुष्येच्या पारड्यात दिलं. आणि रेवाचा इथे जो काही गेम आहे ना, बघा, रेवाने इथे आपली एक वेगळी इमेज दाखवली नक्कीच. एकंदरीत रेवाचा जो काही गेम आहे तो असा पाहायला मिळतोय की ती आहे ना फार त्या दीपालीच्या इन्फ्लुएन्स मध्ये खेळताना दिसते. जो मुद्दा संस्कृतीने देखील काढला की ही दीपाली जसं करेल, दीपाली जसं वागेल किंवा दीपाली सांगेल तसंच करण्याचा प्रयत्न करते, तर एकंदरीत रेवाचा तोच गेम आपल्याला पाहायला मिळतो. पण इथे रेवाने तन्वी, जे काटा टीमचे तिची जी माणसं आहेत त्यांचा विचार म्हणजे त्यांच्यासारखा विचार न करता तिने आपला एक इंडिव्हिज्युअल गेम दाखवला आणि तिने इथे विशालला आपलं मत दिलेलं आहे. विशालचा गेम मला आवडत नाहीये, परंतु तो खूप चांगल्या डोक्याने गेम खेळतो असं म्हणून विशालच्या पार्ट्यात ते मत दिलं. आणि आरबी आला आणि आरबी अनुश्रीलाच तो देणार, विशालला तो देणार नाही, परंतु विशालच्या गेमला देखील त्याने अप्रिशिएट केलं. पण इथे अनुश्रीबद्दल बोलताना तो म्हणाला की पहिल्या 2-3 आठवड्यामध्ये तू ज्या पद्धतीने खेळत होतीस, त्यानंतर तू काही जो गेम चेंज केला ना, तो मला आवडला. आणि एकंदरीत मित्रांनो, जोडी की बेडी हा जो काही टास्क दिला होता, त्या टास्क नंतर अनुश्री आहे ना, ही पूर्णपणे बदलली. पूर्णपणे असं सांगता येणार नाही, पण ती ज्या पद्धतीने पहिल्या 2 आठवड्यामध्ये जे काही ती बोलत होती, वागत होती, तसं ती पुढे आतापर्यंत काही करताना ती दिसत नव्हती किंवा त्या पद्धतीचं बोलण्याचं टोनिंग तिचं पाहायला मिळत नाही. एकंदरीत गेममध्ये ती आली आणि हा नक्कीच जो असर आहे, तो असर संगतीचा आहे, असं मला वाटतं. याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. तर अनुश्रीला राकेशने आपलं मत दिलं. अ, 5-4 अशा फरकाने अनुश्री इथे जिंकलेली आहे. त्यानंतर तन्वी आणि छोटूची जोडी काय म्हणून तयार केली मला काही कळत नव्हतं. म्हणजे तन्वी आणि छोटूला तुम्ही कंपेअर करता की याच्यातला कोणाला तुम्हाला फिनालेला पाहायचा आहे? तन्वी किंवा राकेश घ्या, तन्वी किंवा दीपाली घ्या. ठीक आहे. मी काय छोट्याला काय कमी लेखत नाहीये, की तोही चांगला गेम खेळतोच. म्हणजे चांगला गेम खेळतो. त्या छोटूमध्ये पण काहीतरी असेल म्हणून तो 10व्या आठवड्यापर्यंत घरामध्ये नक्कीच आलाय आणि त्याची वावा देखील आज होताना दिसते. तर मला असं वाटतं की तन्वी बरोबर त्याला न ठेवता आरबी किंवा इतर दीपाली किंवा अजून दुसरे जे कंटेस्टंट आहेत त्याबरोबर त्याला ठेवायला हवं होतं. याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. पहिल्यांदा अनुश्री येते. आता अनुश्रीला तन्वीने खूप छान पद्धतीने समजवून मत दिले, त्यामुळे साहजिकच अनुश्री ही तन्वीलाच आपलं मत देणार आहे. त्यानंतर राखी आली आणि राखीने तर तन्वीला विजेतीच करून टाकलं की बाई तूच ट्रॉफी घेणार आहे, तूच लाईट बंद करणार आहे आणि तूच आपला झेंडा तिथे गाडणार आहे, फुल तूच विजेते आहे असं म्हणून सांगून देखील टाकलं. राखीने इथे छोटूला मतदान न देता तन्वीला दिलं. त्यानंतर दीपाली. दीपाली तर घोर संकट आहे असं म्हणून थेट छोट्याच्या पारड्यात आपलं मत दिलं. मित्रांनो, खरं सांगायचं झालं ना तर दीपाली आणि तन्वी
यांच्यामध्ये ना एक शीतयुद्ध सुरू आहे, ते आपल्याला वेळोवेळी जाणवतं. हा जो त्यांचा काटा ग्रुप आहे ना, हा काटा ग्रुप गेमसाठी एकत्र आलाय. म्हणजे आपल्याला टिकून राहायचं आहे म्हणून एकत्र आलाय. यांना पण माहिती आहे, की आपल्यामध्ये बरेच राग-रुसवे आहेत. परंतु सध्या अशी कंडिशन आहे, की हे राग-रुसवे थोडेसे बाजूला करून आपण या गेममध्ये पुढे जाण्यासाठी एकत्र थांबायचं आहे. असं त्यांच्यामध्ये आहे. नेहमीच वादविवाद यांच्यामध्ये पाहायला मिळतात. पण ते एकदम असे चव्हाट्यावर येताना दिसत नाहीत. तेवढी काळजी त्या दोघीही नक्कीच घेत आहेत. पण बघा, काल ज्या पद्धतीने टोळी टीमच्या सदस्यांना त्यांच्या चुगल्या दाखवल्या, त्यांच्या सदस्यांमध्ये लावून दिल्या. या काटावाल्यांकडे पण बऱ्याच अशा गोष्टी आहेत, की ते एकमेकांना बोललेले आहेत. तर यांच्या देखील चुगल्या थोड्याशा दाखवायला हव्या होत्या. याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. तन्वी, आर्वी आणि दीपाली ताईबद्दल बरीच बोलली. हे लोकं पण बरेच बोललेले आहेत. म्हणजे दीपाली देखील तन्वीविषयी बोललेले आहेत. तर या चुगल्या थोड्याशा दाखवायला हव्या होत्या. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं कमेंट्स करून नक्की सांगा. त्यानंतर आरबी येतो. आरबी सांगतो, की "अरे माझ्या शेरणीलाच मत आहे." आणि तन्वी बोलते, "सगळ्यांना चांगलीच खोलते, बोलते. प्रभू तू देखील माझ्या जागेवरती असतास तरी तू तुझ्या ताईलाच मतदान केलं असतंस आणि जर अशी वेळ आली, की मी आणि तुझी ताई जर स्टेजवरती असू आणि ट्रॉफी जर घेण्याची वेळ आली, जर आरवी माझ्याकडे जर ट्रॉफी आली ना, तर मी देखील ताईलाच देईन. अशी तुझी ताई आहे. फार छान गेम खेळते." असं म्हणून आरबी सांगताना दिसत होता. त्यानंतर संकेतने मात्र आहे ना, इथे आपलं एक वेगळं मत मांडलं, की जेव्हा मी घरामध्ये येत होतो, त्यावेळी तन्वीला फ्लॉपमध्ये ठेवलं. परंतु आता रिसेंटली 2 दिवसापूर्वी मला तन्वीचा गेम आवडायला लागला. जेव्हा तन्वीने मला सांगितलं, की विशाल कसा खेळतो, तुझा वापर कसा करतो, हे सांगितल्यावर मला कळालं, की तन्वीचा खरंच गेम आहे बिग बॉसच्या घरामध्ये. आत्ता मला 2 दिवसापूर्वी तिचा गेम कळाला. पण मी तन्वीला मत देणार नाहीये. मी मत देणार आहे ते म्हणजे छोटूला. कारण छोटूमध्ये पण काहीतरी आहे. म्हणून ते एवढे दिवस तो 10 आठवडे बिग बॉसच्या घरामध्ये टिकलाय. हे थोडं खरं आहे. यार छोटूला म्हणायला पाहिजे, की एवढं काही होतंय. कितीतरी वेळा छोटू नॉमिनेट झालाय. म्हणजे एखाद दुसऱ्या वेळा सोडला तर प्रत्येक आठवड्यामध्ये छोटू नॉमिनेट झालाय आणि प्रत्येक वेळी अगदी टॉप 2, टॉप 3 पर्यंत जाऊन सेफ होतोय. त्यामुळे यार खरंच त्याला मानायला पाहिजे. संस्कृती येते आणि संस्कृती सांगते, की "बाई तन्वी तुलाच माझं मतदान आहे." विशाल इथे सांगताना दिसतोय, की 20 वर्षाचा छोटू आहे, 20 वर्ष त्याचं वजन आहे. पण ज्या पद्धतीने तो सगळ्यांना भिडतो, नडतो, ते साठी खरंच यार म्हणजे मगाशी मी सांगितलं ना, की यार याच्यामध्ये काहीतरी आहे, की ते पुढेपर्यंत नक्कीच गेले. असं नको व्हायला, की हे ट्रॉफी घेऊन पळायचं. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं कमेंट्स करून नक्की सांगा. तन्वी स्ट्रॉंग नक्कीच आहे, असं सागर सांगताना दिसतोय. पण माझं जे काही मत आहे ना, ते मी प्रभूला देणार आहे. प्रभूचं पारडं मी जड करणार आहे. तिथे प्रभू कमी, तिथे मी माझं वजन टाकणार. असं म्हणून सागर इथे प्रभूला देतोय आणि इथे जी तन्वी ताई आहे, ती 5-4च्या फरकाने जिंकते. त्यानंतर सागर आणि राखी हे जे काही दोघे जण येतात. आता याच्यामध्ये मला असं वाटतं, की यांच्यामध्ये काही कंपॅरिझन होऊ शकत नाही. तरी पण या लोकांनी इथे त्यांना ठेवलंय. विशाल येतो आणि विशाल राखीबद्दल सांगतो, "हा तर एनाकोंडा आहे." असं सांगितल्यावरती राखीला वाटतं, की हा मत मलाच देणार आणि ज्या पद्धतीने मी याची तारीफ केली विशालची, तर त्यामुळे मलाच मत हा देईल. परंतु असं झालंच नाही. विशाल सांगतो, की ज्या पद्धतीने सागरने जी काही बॉडी दाखवली होती, जी काही त्याची बॉडी दाखवली होती, तर त्या बॉडीसाठी मला त्याला मतदान द्यायचं आहे. राखी शॉक, सागर रॉक. राखी बोलते, "काय रे, मी तुला आत्ता मतदान केलं होतं ना, छान-छान तुझ्यासाठी बोललो होतो. माश्यांचं तुला मी सांगितलं, की कपामध्ये माश्या आहेत, त्या माश्या अशा काढतो मी असं सांगितलं देखील." विशाल सांगतो, की "तूने मला मतदान दिलं म्हणून मी तुला द्यायलाच पाहिजे का? असा काही रूल नाही." परंतु त्याने सगळं बोलून थोडंसं ते साईडला झाले. तर विशालने इथे सागरला मत दिलं. त्यानंतर संस्कृती येऊन सांगताना दिसते, की "बाई आपल्यात बरेच मतभेद आहे. आपण खूप भांडण केलं. परंतु तू हे जे काही सगळं करतेस ना, ते गेमसाठीच करतेस. त्यामुळे मला आवडलं. आय ॲप्रिशिएट माझं मत तुलाच."
इथे संकेत येतो आणि सांगतो की विटॅमिन डी साठी मी राखीलाच मतदान देतो. आरबी सांगतो की ऍब्सोल्युटली यार, तुम्ही 16 सीझन करून आलायत आणि साहजिकच माझं मत तुलाच आहे आणि तुलाच राहील. रेवा इथे सांगताना दिसते की सागर, दादा म्हणत नाही तुला मी, हा सागर, माझं मत तुला मी सध्या देत नाहीये. राखी ज्या पद्धतीने गेम खेळते, सागर, दादा म्हणत नाहीये तुला मी, सागरच बोलते. राखी ज्या पद्धतीने गेम खेळते आणि हे सगळं ती एंटरटेनमेंट साठी करते, सागर, दादा म्हणत नाहीये तुला, मी माझं मत, सागर, दादा म्हणत नाहीये तुला, मी माझं मत हे राखीला देते. किती वेळा तू सांगशील की दादा म्हणत नाहीये? त्यालाही कळलं आणि आम्हालाही कळलं की तू दादा म्हणत नाहीयेस म्हणून. त्यानंतर तन्वी येऊन सांगते की गेम अप करण्यासाठी राखी आली आणि ती खूप छान पद्धतीने गेम खेळते. माझं मत हे राखीलाच असणार आहे. आणि बाकी जे सगळे येतात ते प्रभू, दीपाली आणि अनुश्री, हे सगळे लोक सागरला मतदान देतात. पण इथे जी राखी आहे ती 5-4च्या फरकाने जिंकते. त्यानंतर मित्रांनो, जो मसाला वाटण्याचा टास्क होता ना, त्याच्यामध्ये मी ऑलरेडी इथे संकेत बद्दल बोललो होतो की संकेत न आहे ना, बघा तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये आल्यानंतर अशा पद्धतीचे टास्क येणारच आहेत. तर तुम्ही गुडी न वागता की किंवा मग सगळ्यांच्या कम्फर्ट झोनमध्ये न खेळता आपला असा एक इंडिव्हिज्युअल गेम देखील दाखवायचा आहे. अशा गोष्टी प्रत्येक ठिकाणी येतील की कोणाला तरी तुम्हाला कमीपणा दाखवायचा आहे किंवा त्याच्यातल्या त्रुटी आपल्याला सांगायच्याच आहेत. प्रत्येक वेळी असं शुगर कोटिंग गेम खेळून चालणार नाही. जर असा संकेत खेळत असेल ना, तर असा गेम खेळून चालणार नाही. तर हा जो काही संकेतचा गेम आहे ना, तुम्हाला अजिबात पटला नाहीये. असं गुड बुक्स मध्ये राहून नाही खेळायला पाहिजे असं मला नक्कीच वाटतं. मला नक्कीच वाटतं की संकेतने पुढे टॉप 5 पर्यंत जावं. परंतु अशा पद्धतीचा गेम खेळत असेल ना, तर खरं सांगतो मी, मला तरी त्याचा गेम पटलेला नाही. भाऊ भडकला आणि मला वाटतं की याला काही शिक्षा वगैरे मिळते की काय, परंतु शिक्षा दिली नाही. डायरेक्ट बस तू. भाऊ बोलतो चल साईडला हो, तुला खेळायचं नाही तर साईडला हो. संस्कृती तुम्ही या, तुम्ही कोणाला याच्यामध्ये कुटणार आहात आणि फिनालेच्या रेस मधनं बाहेर काढणार. संस्कृतीकडे तर आता एक छान झाले, रेवा ज्या पद्धतीने गेम खेळते, म्हणजे एकंदरीत संस्कृतीचा तसा दृष्टिकोन झालाय की रेवा माझ्या विरुद्ध बोलत असते आणि ज्या पद्धतीने ती स्वतःचा गेम नाही खेळत, ज्या पद्धतीने ती स्वतःचा गेम न खेळता जशी तिची ताई दीपाली ताई जसं सांगेल तसा गेम खेळण्याचा प्रयत्न करते, तर तेच कारण देऊन संस्कृतीने तिला चांगलंच ठेचलं. आरबीने देखील संस्कृतीला चांगलं ठेचलं. दीपालीने मात्र इथे पर्सनल ग्रजेस काढून जो काही टास्क मधला जो काही मुद्दा होता, तर तो मुद्दा काढला की विशालला व्यवस्थित खेळता येत नाही, तो असं करतो तसं करतो. विशाल इथे प्रचंड भडकला की बाई, मी इथे सगळ्यांसमोर माफी मागितली, अजून काय करू मी, घराबाहेर जाऊ का? मला तेव्हा नाही लक्षात आलं की काय होतं इथे. एवढं सगळं सांगून देखील तुम्ही हेच करता, हे चुकीचं आहे. तर थोडंसं मगाशी मी सांगितलं ना, दीपाली तर एकालाच धरून राहते. मग त्याच्याशीच भिडायचं, त्याच्याशीच नाडायचं, असं एकंदरीत दीपालीचं गेम आहे. तर इथे पर्सनल ग्रजेस तिने काढलं. त्यानंतर रेवाने संस्कृतीला चांगलंच वाटलं. त्यानंतर पहिल्यांदाच तंटाघर ओपन झालं आणि तंटाघरामध्ये सागर भाऊने आपली चांगली भडास काढली. म्हणजे जे जे लोक आपल्याला बोलतात किंवा जे रागावतात, जे आपल्याला भाव देत नाही, त्या सगळ्यांची चांगलीच ठासली. विशालबद्दल सागर बोलला. त्यानंतर तन्वीबद्दल जी काही नाती ती बिग बॉसच्या घरामध्ये करते त्याबद्दल बोला आणि राखी ज्या पद्धतीने दुसऱ्याला टार्गेट करते, म्हणजे समोरच्याचा ते रिस्पेक्ट ठेवत नाही, त्याने काय कमवलंय काय केलंय हे ती बघत नाही आणि बोल लावते. सागरचं एकंदरीत मित्रांनो सांगायचं झालं ना, तर सागरचं असं झालंय ना की त्याला त्या टास्कमध्ये, कुठलाही टास्क असेल त्या टास्कमध्ये व्यक्त होता येत नाही, तो बोलत नाहीये. खरं तर ही भडास आहे ना तेव्हाच्या तेव्हाच काढायला पाहिजे. नंतर तुम्ही जाऊन मग हे बोलणं ठीक आहे, तेव्हा तुम्ही बोलता, परंतु तेव्हाच्या तेव्हाच व्यक्त व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि इथे विशालसाठी जो मुद्दा काढला ना की तू फार बोलतोस, पण अशा काही गोष्टी आहेत त्या तू करत नाही. जसं की त्या आरबीला तू का नॉमिनेट करत नाही, एवढे लोक तुला बोलतात ते लोक, तर हे देखील बरोबर आहे की कर ना नॉमिनेट. हे माझंही मत आहे की स्ट्रॉंग स्ट्रॉंग करून का ठेवायचं. मनात आहे ना
करायचं नॉमिनेट, असं ठेवत बसायचं नाही. तर हा मुद्दा त्यांनी काढला. तन्वी ज्या पद्धतीने रिलेशन करून बिग बॉसच्या घरामध्ये राहते, हा दादा आहे, ताई आहे, हे माझा भाऊ आहे, अमुक, तर त्याच्याविषयी सागरने भाष्य केलं. राखीचा मुद्दा काढला. मगाशी मी सांगितलं ना, की तेव्हाच्या तेव्हा व्यक्त व्हायला पाहिजे. नंतर तुम्ही व्यक्त होता आणि सांगता, की आता बस झालं. मला आता घरामध्ये राहायचं नाहीये. हा एक पर्सनॅलिटी शो आहे. इथे कोणी स्वतःची पर्सनॅलिटी दाखवत नाहीये. इथे प्रत्येक जण गेम खेळायला आलाय. गेमनुसारच इथे तो वागतो आणि आपली काय म्हणूया आपण ते संबंध बनवतो, सिच्युएशन तयार करतो. मला आता इथे थांबायचं नाही, असं म्हणून मला घरी पाठवा, असं सागर बोलताना दिसतोय. तर हे नक्कीच थोडंसं चुकीचं आहे. तुम्ही तेव्हाचे तेव्हा मुद्दे मांडायला पाहिजेत आणि नंतर तुम्ही आपली भडास काढताना दिसताय. तर हे असं नक्कीच होणार आहे आणि बहुतेक हे सागरसाठीच हा टास्क ठेवला होता, की काहीतरी याने बोलावं. कारण सागर जेव्हा आतमध्ये जातो, विशालच्या बाबत बघा, जेव्हा विशालला काढायचं होतं त्या ॲक्टिव्हिटी रूममधनं, की याला आम्हाला त्या कॅप्टन्सी त्यालाच द्यायची नाहीये. तेव्हा किती बोलला होता तो विशालबद्दल. त्यामुळे याने विचार केला, की हा काहीतरी आपल्याला मिळवून देऊ शकतो. म्हणजे टी-आर-पी आपला वाढवून देऊ शकतो. त्यामुळे याला त्या रूममध्ये टाका आणि आपली भडास काढू दे याला, असं म्हणून सागरसाठीच हा टास्क आयोजित केला होता आणि सागरने लय तोडपाड केली घरामध्ये. तर ठीक आहे. त्यानंतर मोहिनी टीम बिग बॉसच्या घरामध्ये आली आणि एकंदरीत कथा छान वाटते मोहिनी टीमची आणि चांगली स्टारकास्ट देखील आहे. समीर परांजपे कलर्स मराठीवरनंच हा पुढे आलेला आहे. या मालिकेच्या टीमने येऊन आपल्या इथे प्रमोशन केलंय आणि एकंदरीत या लोकांना असं दिसतंय, की सांगितलेलं आहे, की बाबा तुम्ही जाऊन या सदस्यांबद्दल बोला. तर तसे हे लोकं बोलताना दिसत होते. जो समीर आहे, ज्याने आरकेची भूमिका साकारली, तो समीर इथे संकेतला ओळखतो आणि सांगतोय, की तू विशालची सावली म्हणून खेळू नको. ज्या पद्धतीने भाऊ बोललेत, तर तसं तू एकंदरीत खेळू नका, असं पण तो सांगताना दिसतो. त्यानंतर जी अनघा आहे, जिने मोहिनी ही भूमिका साकारली, ती दीपाली ताईची तारीफ करताना दिसते, की तू प्रचंड गोड दिसतेस आणि तू फिनालेपर्यंत जाशील आणि ट्रॉफी घेशील, असं एकंदरीत ती सांगताना दिसते. शंतनू हा सगळ्यांनाच चांगला बोललेला आहे. त्यानंतर जी सोनाली आहे, ती सोनाली सांगते, की तुम्ही सगळे छान खेळता, परंतु मला सगळ्यात भारी दिसते ती म्हणजे ही सातारची अनुश्री माने. तू सातारची आहेत. मला असं वाटतं, की साताऱ्यालाच तू ट्रॉफी घेऊन यावी. आपण सातारकर आहोत. तुम्ही साताऱ्यालाच ट्रॉफी घेऊन यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही टॉप 5, टॉप 3 मध्ये तर जाल, परंतु लाईट देखील तुम्हीच बंद करायला पाहिजे आणि तुम्हीच ट्रॉफी घेऊन यायला पाहिजे. मंजिरी जे आहेत, मंजिरी म्हणजे सुबोध भावे यांच्या पत्नी आणि या मालिकेच्या निर्मात्या, त्या इथे सांगताना दिसतात, की साताऱ्याला-बिताऱ्याला काही ट्रॉफी न्यायची नाही. आरबी पुण्याला ट्रॉफी आली पाहिजे. तर असं एकंदरीत प्रत्येकाने आपली नावं ठरवलेली आहेत. तर बऱ्यापैकी एंटरटेन केलं आजच्या एपिसोडमध्ये आणि त्यानंतर मित्रांनो, ससा म्हणजे संस्कृती साळुंके हिची एक्झिट झालेली आहे. संस्कृतीच्या एक्झिटबद्दल मी सगळं काही बोललेलो आहे, परंतु मला हे महत्त्वाचं बोलायचं आहे, की संस्कृती सोबत इथे दीपाली सय्यद यांना ठेवलेलं आहे. तर दीपालीने थोडासा गेम खेळायला पाहिजे. त्यानंतर जो सागर आहे त्याला पहिल्यांदा सेव्ह केलंय. म्हणजे विशाल, आरबी, प्रभू याच्या अगोदर तो सेव्ह झालाय. त्यामुळे सागरला नेमकं यांना कुठे ठेवायचं आहे हे एकंदरीत तुम्हाला नक्कीच कळालं असेल. आता मित्रांनो, टॉप 10 सदस्य उरलेले आहेत. तर काय वाटतं तुम्हाला या टॉप 10 पैकी कोण होणार टॉप 5, टॉप 3 आणि कोणाला मिळेल बिग बॉस मराठी सीझन नंबर 6 ची ट्रॉफी? हे कमेंट्स करून नक्की सांगा. तर संस्कृतीच्या एविक्शन बद्दल तुम्हाला काय सांगायचं, यासोबतच ज्या पद्धतीने दीपाली सय्यद यांना बॉटमला ठेवलंय, खरंच दीपालीचा आता पत्ता कट करणार आहेत का? याबद्दल देखील तुम्हाला काय सांगायचं कमेंट्स करून नक्की सांगा. आणि ज्या पद्धतीने हा जो काही संकेत पाठक याने जो काही गेम खेळला नाही, की मला टास्क खेळायचा नाही, मी कोणाचं नाव घेऊ शकत नाही. तर मला असं वाटतं ना, की संकेतचा हा जो काही गेम आहे ना, तो प्रत्येकाच्या गुड बुक्समध्ये राहण्याचा गेम आहे. तर त्याच्या या गुड बुक्समधल्या गेमबद्दल तुमचं काय मत आहे हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.